आज ना मी खूप दिवसांनी नाश्त्यासाठी रव्याचे आप्पे बनवले होते आणि खूप मस्त आणि क्रिस्पी झाले होते। त्याची रेसिपी मी पुढे शेअर करणारच आहे, पण त्या अगोदर सकाळी हे आंबे भिजत ठेवले होते आमरस करण्यासाठी आणि पीठ नुसतं भिजवून ठेवलं। नंतर मळते मी, पण सुरुवातीला थोडंसं भिजवून ठेवते। नंतर छान असा रवा रात्री भिजलेला होता तर तो फर्मेंट झाला होता, दही आणि पाणी घालून भिजवलेला। तर चहा घेतला, मी चहा घेतला, शौर्यला थोडासा दिला, शौर्य जागा होता म्हणून। आणि हे जे आंबे होते ना तर ते स्वच्छ असे धुवून घेतले आणि त्याचा मस्त असा आमरस बनवला। नंतर पण थोडेसे आंबे, 2 आंबे घेतले होते छोटे आणि भरपूरच आमरस केला, कारण दिवसभर मुलांना खायचा पण असतो आणि प्यायला पण आवडतो ह्या दोघांना, म्हणून मग शौर्याला थोडासा प्यायला दिला होता, त्याच्यापुरता गाळून पण ठेवला दिवसभरासाठी लागणारा। नंतर हा जो रवा आहे तर तो रात्री भिजत ठेवलेला, थोडंसं दही घालून आणि पाणी घालून छान असा सकाळपर्यंत फर्मेंट झाला होता। त्यामध्ये मग कांदा कट करून घातला, त्याचबरोबर टोमॅटो आणि मिरची चॉपरमध्ये कट केली आणि त्यामध्ये घातली, छान असं मिक्स करून घेतलं। पण त्यामध्ये ते काय बसतच नव्हतं, मग सगळं डब्यामध्ये काढून घेतलं आणि नंतर मग जिरे घालून थोडंसं मिक्स करून घेतलं छान असं। नंतर मग आप्पे पात्र तापायला ठेवलं होतं, त्यामध्ये तेल टाकलं आणि छान असे आप्पे बनवायला ठेवले होते। आप्पे खूप मस्त आणि क्रिस्पी झाले होते, खूप टेस्टी झालेले। त्याच्यासोबत खायला जर खोबऱ्याची चटणी केली ना तर खूप छान लागते। आता माझ्याकडे ओला नारळ नव्हता म्हणून मी यामध्येच थोडीशी मिरची घातली आणि एका साईडला माझी सांडग्याची भाजी बनवायची चालू होती। सांडग्याची सुकी भाजी मी बनवत होते, तर कढईमध्ये तेल टाकलं सुरुवातीला, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून सांडगे भाजून घेतले। नंतर सांडगे साईडला काढून घेतले, कढईमध्ये परत तेल टाकून जिरे मोहरी कांदा टाकून छान असं भाजून घेतलं। हळद मीठ तिखट टाकून आणि सांडगे भाजलेले होते ते टाकून थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा। खूप छान सुक्की सांडग्याची भाजी होते, खूप टेस्टी झालेली ती पण। आणि मग इकडे एका साईडला माझे आप्पे पण बनवायचे चालू होते, मिरची घातल्यामुळे छान झाले होते, दह्यासोबत खाल्ले, नाश्त्याला भरपूर झाले होते आप्पे। आणि मिस्टर थोडंसं सामान घेऊन आले, ताक लस्सी आणि स्वीट पण थोडंसं घेऊन आले होते। आता मुलांना उष्णतेचा त्रास होतो म्हणून त्यांचं सारखं चालू असतं लस्सी वगैरे आणायचं, तर हे स्वीट खाल्लं। नंतर मग मी स्वयंपाक करायला घेतला, चपाती वगैरे बनवली आणि सांडग्याची भाजी बघू शकता खूप टेस्टी झाली होती। नंतर मग मी माझं आवरलं, छान असं हेअर वॉश वगैरे केला होता, कारण मला आज जायचं होतं पार्लरला खूप दिवस झालं मला जायचं होतं, पण मला काही जाणंच होत नव्हतं मुलांमुळं। तर आज मिस्टर होते मुलांजवळ म्हणून मला जायचं होतं, त्याच्या अगोदर देवपूजा वगैरे करून घेतली, माझं आवरून घेतलं आणि नंतर मग गेले पार्लरला। आणि पार्लरमध्ये क्लायंट होतं, तोपर्यंत थोडा वेळ मी थांबले होते इथं आणि शौर्य पण माझ्यासोबत आला होता। नंतर मग त्यांचं झालं की माझं प्लकिंग वगैरे केलं आणि छान असं एक हेअरकट पण केला। तर मला समजत नव्हतं कोणता हेअरकट करू, तर पार्लरवालीला म्हणजे मी त्यांना म्हणलं की माझ्या केसाला कुठला चांगला दिसेल ते तुम्हीच ठरवा आणि करा म्हणून। तर ती म्हणली हे लेअर कट छान दिसेल म्हणून लेअर कट केला होता, तर खूप छान वाटत होता, एकदम मस्त वाटायचा। आणि हेअर कट केल्या केस खूप छान वाटतात, तसंच माझं काहीसं झालं होतं, खूप छान आणि सॉफ्ट वाटत होते केस। आणि नंतर मग गेलो बाहेर, कुठं गेलो ते बघण्यासाठी दुसरा व्हिडिओ नक्की बघाल। बाय बाय।